आज आपण 1 टक्स ब्लाऊज घेणार आहोत आणि त्याची ही मापे आहेत. छातीची घडी 9.5 इंच आहे. बाही उंची 4 + 1 5 इंच आहे. पाठीची उंची 13.5 इंच आहे. मागचा गळा 9.5 इंच आहे. मुंडा 5.5, शोल्डर 3 इंच आहे आणि गळा रुंदी 2 इंच आहे. टक्स ब्लाऊजसाठी इथं पहिल्यांदा आपण 1.5 इंचाचा कट घेणार आहोत. आता आपल्याला पाठीची उंची आणि पुढची उंची सेमच घ्यायची आहे. 13.5 इंच पाठीची उंची आहे. आपण पुढची उंची पण आपण 13.5 इंचच घेणार आहोत. इथं छातीची घडी 9.5 इंच आहे. या पहिल्या कट पासून पुढं आपल्याला 9.5 इंच छातीची घडी टाकायची आहे. घडी 9.5 इंच टाकलेली आहे. आता आपल्याला मुंडा 5.5 इंच घ्यायचा आहे. आपण इथं पण 9.5 इंच टाकूया. आता आपल्याला गळा रुंदी 2 इंच टाकायची आहे. शोल्डर आता आपल्याला 3 इंच घेणार आहोत आपण. इथं पण मुंडा 5.5 इंच घ्यायचा आहे आपल्याला. याचा असा चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला. आता पुढचा गळा आपल्याला 5.5-6 इंच घ्यायचा आहे. क्रॉस कट घ्यायचा आहे हा. आता आपण गळ्याचा आकार गोल देऊन घेऊया. हा पुढचा गळा आहे. आता आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे. इथं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. अर्धा ते 1.5 इंच अंतर घ्यायचं आणि हा आकार असा देऊन घ्यायचा. आता आपल्याला इथं 2.5 इंच 3.5 इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं ह्या पहिल्या कट पासून पुढं जिथून आपण घडी टाकली 9.5 इंचाची इथं घडी टाकली, इथून आपल्याला 3.5 इंच अंतर घ्यायचं आहे आणि हा कट आपल्याला इथं 4 इंचावर हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. हा घेताना आपल्याला साईडला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. दोन्ही साईडला 1.5 इंच अंतर आणि हा टक्स आपल्याला खालून देऊन घ्यायचा आहे. इथं आता ह्या दोन्हीच्या मध्ये 1 इंचाचं अंतर सोडायचे आणि हा इथं क्रॉस मध्ये हा दुसरा टक्स आपण इथं देऊन घ्यायचा आहे. आता ह्याला पण इथं साईडला 1.5 इंच अंतर आणि इथं दोन्ही साईडला 1.5 इंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे. हा टक्स असा आपल्याला मारून घ्यायचा आहे. आणि आता इथून आपल्याला 1 इंच अंतर ह्या पहिल्या कट पासून जिथं आपण पहिला 1.5 इंचाचा कट घेतलेला आहे तिथं आपल्याला 1 इंच अंतर घ्यायचंय आणि ह्या 1 इंचापासून इथपर्यंत आपल्याला क्रॉस कापड कट करून घ्यायचं आहे.
आता आपल्याला इथनं क्रॉस कट करून घ्यायचं हे. हा गळा पुढचा कट करतोय आपण. आता हा 1 इंचाचा दिलेला कट करून घ्यायचा. हा हे असा आकार आपण ब्लाऊज वरती टाकायचा आहे आणि हे टक्स मारून घ्यायचं. दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत. हे हा झाला आपला 1 टक्स ब्लाऊज. आता आपण ह्या 1 टक्स ब्लाऊजची पिसावर माप घेतोय. हा कसा वापरायचा, ह्याचा टक्स कसा मारायचा आणि हा अंगात घातल्यावर किती परफेक्ट बसतोय हे पूर्ण स्टिचिंग कटिंग मी सगळं दाखवणार आहे. बाही उंची 4 इंच आहे. आता प्लस आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. बाही उंची 4.5. इथं 2.5 इंचाला आपल्याला खड्डा द्यायचा आहे हा बाहीचा. इथं 1 इंचाची रेष मारून इथं पण मारायची 1 इंचाची आणि हा आकार असा देऊन घ्यायचा आहे. आता आपण पाठीचा भाग काढतोय. तर आपल्याला पाठीची ही घडी 9.5 इंच घ्यायची आहे आणि उंची 13.5 इंचच ठेवायची आहे. पुढची आणि मागची उंची आपल्याला सेम ठेवायची आहे. इथं आपल्याला मुंडा 5.5 इंचच घ्यायचा आहे. गळा रुंदी आपली 2 इंच आहे. शोल्डर आपला 3 इंचाचा आहे आणि मागचा गळा 9.5 इंच आहे. आता आपण मुंड्याचा आकार देणार आहोत. आता इथं आपल्याला 1 इंचाचा मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. आता गळ्याचा आकार आपण गळ्याला हा पान आकार दिलेला आहे. आता आपल्याला हा काढलेला 1 टक्सचा पॅटर्न रेडीच आखून घ्यायचा आहे. हा पॅटर्न आपण शिलाई माये सहित काढलेला आहे. आता आपण ह्याचं कटिंग घेऊया.
हे कट केलेले पार्ट आता आपण पिसावर सेट केलेले आहेत. आता ह्याचं स्टिचिंग पुढच्या भागात दाखवते.